सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, लाईट बिलासंदर्भातील सर्व महाराष्ट्रातील रहिवाशांना हा मोठा दिलासा मिळतोय। जर तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासून लाईट बिल जर जास्त येत असेल तर आता वीज बिल कर्मचाऱ्यांनीच अखेर महत्त्वाचा सल्ला दिला आणि तुमचं आणि आमचं बिल आता 1000 2000वरून डायरेक्ट 150 ते 200 रुपयावरती आलंय। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वीज बिल कर्मचाऱ्यांनी अखेर सांगितला सगळ्यात मोठा जुगाड। आता तुम्हाला कसं येणार बिल कमी, लाईट बिल कमी येण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला गेल्या 2 ते 3 महिन्यापासून लाईट बिल जास्त आलं असेल तर ते पैसे परत मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याचा देखील आपण संपूर्ण मोठा खुलासा पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याकडे वीज बिल 1000वरून 2000, 2000वरून 3000 रुपये अशा प्रकारचं वीज बिल वाढत जाते, मात्र ते बिल कधी कमी होत नाही। मग ते बिल 150 ते 200 रुपयावरती आणायचं कसं, वीज बिल 1000वरून 200 100 रुपये आणायचं कसं, हे सगळ्यात महत्त्वाचे 10 नियम त्यांनी जुगाड आपल्याला सांगितलेत। ते जुगाड बघणं खूप गरजेचं आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपण नक्कीच शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो नागरिकांसाठी हा सगळ्यात मोठा दिलासा आहे आणि या दिलाशामुळे हे कोणालाही कोणी सांगत नाही, परंतु वीज बिल कर्मचाऱ्यांनी जे तुमचा मीटर मोजण्यासाठी येतात त्यांनी मात्र हे जुगाड सांगितलं आणि या जुगाडाद्वारे तुम्हाला आता तुमचं बिल मात्र कमी करता येईल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी राज्यातील नागरिकांसाठी आहेत, तुमच्यासाठी आहेत। तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटचे जे 2 ते 3 नियम आहेत ते नियम जर तुम्ही ऐकले तर मात्र तुम्हाला महिन्याला 100 रुपयाचे आसपासच लाईट बिल येऊ शकतं, असं या वीज बिल कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। तेव्हा आपण सविस्तरपणे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघूया। मित्रांनो, दर महिन्याला वीज बिल भरताना तुम्हाला एक घाम फुटतो का? होय, बरोबर। महाराष्ट्रातील जवळजवळ अर्ध्या जनतेला आपण एवढी वीज वापरतच नाही, मग वीज बिल येतं कसं हा मोठा प्रश्न त्यांना पडतो। तर हा मोठा प्रश्न पडल्याच्या नंतर मग हे वीज बिल कायमचं कमी करण्यासाठी आणि तुम्हाला वीज बिल 100-200 रुपये आणण्यासाठी काय करायचं आहे याच्याबद्दल सगळ्यात मोठा खुलासा सध्या या व्हिडिओमध्ये या लोकांनी करून दाखवला आहे। 1000 रुपयांचं बिल पाहून डोक्याला हात लावणं आता थांबवा। तुम्ही आता हात लावायचं थांबवायचं आहे। जेव्हा आपण बिल बघतो त्यावेळेस आपल्याला खूप मोठं 1500, 2000, 3000, काही ठिकाणी 5000 अशा प्रकारचं लाईट बिल येत असते। तेव्हा आपण डोक्याला हात लावतो एवढं बिल आलंच कसं। तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 सवयी आणि ट्रिक्स महत्त्वाच्या सांगणार आहेत ज्या वीज बिल कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहेत, जेणेकरून तुम्ही कितीही जर वीज वापरली तरी तुम्हाला मात्र बिल कमीच येणार आणि ते बिल तुम्ही अतिशय हसत भरणार। तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण 2 ते 3 जे शेवटचे पॉईंट आहेत त्या पॉईंट दरम्यान आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स जाणून सांगणार आहोत। त्या टिप्सशिवाय तुम्हाला तुमचं बिल कमी करता येणार नाही। तेव्हा ह्या सगळ्या व्हिडिओला आपण जवळून बघायचं आहे, ज्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचे बिल 1000, 5000वरून थेट 150-200 रुपयावरती आणू शकता। हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील 2 मिनिटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायला लागेल। तुमची वीज जर वाचेलच पण वर्षाकाठी तुमचे हजारो रुपये वाचतील। हा एक व्हिडिओ बघितला तर तुमचे वर्षाकाठी 1000-10,000चे रुपये आसपास वाचतील, असा खुलासा त्या वीज कर्मचाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे तुम्हाला या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत। आपल्याला वाटतं की स्विच बंद केला की वीज वापर थांबला, पण तसं नसतं। याला म्हणतात स्टँड बाय पॉवर। जेव्हा आपण एखादी वीज घरामध्ये वापरतो तेव्हा आपल्या घरामध्ये 3 ते 4 महत्त्वाचे चार्जर असतात। तेव्हा चार्जर आपण मोबाईल लावल्यानंतर रात्रभर चार्जरचं बटन चालू ठेवतो आणि तो बटन चालू ठेवल्याच्या नंतर मात्र आपल्याला ते लाईट बिल पुन्हा चालूच राहतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा खूप मोठा तोटा होत असतो। आणि ते चार्जर, एक चार्जर, 2 चार्जर, असे 3 ते 4 चार्जर कंटिन्यू आपल्या घरामध्ये चालू असतात आणि वीज बटन चालू जर असेल रात्रभर तर ते चार्जिंगचं बटन चालू असल्या कारणाने तुमच्याकडे वीज बिल खूप मोठ्या स्वरूपामध्ये येत असते। आता बघा, आपल्याला वाटतं की स्विच बंद केला की वीज वापर थांबला, पण तसं नसतं। याला म्हणतात स्टँड बाय पॉवर। टीव्हीचा रिमोट, मायक्रोवेव्ह, चार्जर्स किंवा सेटटॉप बॉक्स हे बंद असतानाही वीज खेचत असतात। तुमच्या टीव्हीचा सेटटॉप बॉक्स असेल, टीव्हीचं बटन असेल, जर ते चालू असेल तर तेव्हा देखील ते वीज खेचत असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वीज बिल अतिशय तुफान मोठ्या स्वरूपात येत असते। मग काय करायला, चार्जर वापरून झाल्यावर प्लगमधून काढून टाका। मल्टिपल प्लग पॉईंट्स बंद करा। तुम्हाला सगळे मल्टिपल पॉईंट्स आहेत ते सगळे बंद करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तिथे लाईट बिल कमी येईल। काय करावं लागेल, जर तुम्ही रोज असे 10 वॅट वाचवले
तर महिन्याला 3 युनिटची बचत होते. छोटी गोष्ट वाटते पण ही शिस्त तुमचं बिल अखेर कमी करून टाकते. फ्रीजचा स्मार्ट वापर तुम्हाला करावा लागेल. दुसरी ट्रिक म्हणजे काय, तुम्हाला फ्रीजचा स्मार्ट वापर करावा लागेल. घरातलं सर्वात जास्त वीज खाणारे यंत्र म्हणजे तुमचं फ्रीज असते. पहिली टिप, फ्रीज भिंतीपासून थोडा लांब ठेवा, हवेशीर जागा. दुसरी टिप, फ्रीजमध्ये गरम अन्न ठेवू नका, ते थंड झाल्यावरच ठेवा. महत्त्वाची गोष्ट, फ्रीजचं रबर नीट बसले ना ते तपासा. जर रबर सेल असेल तर थंड हवा बाहेर जाते आणि कंप्रेसरला जास्त काम करावं लागतं, त्यामुळे बिल वाढतं आणि तुम्हाला बिलाची खूप मोठी रक्कम तुम्हाला भरावी लागते. त्यामुळे फ्रीज देखील खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या बिलामध्ये वाढ करण्यासाठी फ्रीज खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तेव्हा फ्रीज देखील अशा जागी ठेवायचे जिथे खूप मोठी हवेशीर जागा असेल. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा, प्रकाश योजना आणि नैसर्गिक ऊर्जेचा वापर. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, बल्बची शॉट. अजूनही जुने बल्ब किंवा ट्यूबलाईट वापरताय, ताबडतोब बदला. LED बल्ब साध्या बल्बच्या तुलनेत LED 80% वीज वाचवतात. दिवसा खिडक्या उघड्या ठेवा. दिवसा दिवे लावण्याची सवय आत्ताच सोडून द्या. स्मार्ट टिप, घराच्या भिंतींना शक्य असल्यास फिकट रंग द्या. फिकट रंग प्रकाश परावर्तित करतात, त्यामुळे कमी प्रकाशातही घर उजळतं. ही महत्त्वाची टिप्स सध्या तुम्हाला पुढे खूप मोठी आणि कायमस्वरूपी उपयोगी पडेल. त्यामुळे पाणी गरम करण्याची चुकीची पद्धत, गिझरचा वापर करताना हे देखील महत्त्वाचं तुम्हाला त्या वीज कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचं टिप्स सांगितले की ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये विजेचा वापर करत असतो त्यावेळेस ही महत्त्वाची टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायची, ध्यानात ठेवायची आहे. गिझर आपल्या घरात वापरत असलेलं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे गिझर. गिझरचं बटन तुम्हाला चालू ठेवत असताना मध्यम ठेवा. गिझर तासभर चालू ठेवू नका. अंघोळीच्या 15 मिनिटे आधी लावून लगेच बंद करा. सर्वात भारी उपाय, शक्य असल्यास सोलर वॉटर हीटर बसवा. एकदाच खर्च आहे पण पुढची 10 वर्ष मोफत गरम पाण्याने बिलात मोठी कपात तुम्हाला यामुळे होत असते. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपण आपल्या घरातील सगळे फॅन्स, आपल्या घरातील वेगवेगळी बटणं, TVची बटणं असतील, मोबाईलची बटणं असतील, वेगवेगळे फ्रीज असेल किंवा वॉशिंग मशीन, या सगळ्या गोष्टी वापरल्याच्या नंतर तशाच आपण चालू ठेवतो. यामुळे खूप मोठा फटका आपल्या वीज बिलामध्ये बसत असतो. यामुळे याची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये तुम्हाला वीज बिल कमी येईल. मित्रांनो, हे बदल एका दिवसात बिल 200 करणार नाहीत, पण पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला फरक नक्की दिसेल. वीज वाचवणं ही केवळ पैशांची बचत नाही, तर ही पर्यावरणाची सेवा आहे. आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटली? महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांपर्यंत हा बचतीचा उपाय तुम्ही शेअर कराल एवढीच तुम्हाला विनंती आहे. तेव्हा वीज बचत करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन आपल्या ह्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स अवलंबणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.